उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीबाबत चर्चा। मुंबईतील वाहतूक कोंडी आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीत। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। सरकारी अधिकाऱ्यांची दांडी देखील चर्चेत। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडली। ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी बैठकीमध्ये परळ उड्डाणपुलाचा मुद्दा मांडला। तसंच 3 ते 4 गंभीर अपघातांची माहिती दिली। याची दखल घेत एकनाथ शिंदेंकडून MSRDCला तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। पालकमंत्री सुनेत्रा पवारांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती। अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच डीपीडीसीची बैठक। बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांची उपस्थिती। बीड जिल्ह्याच्या विकासाचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची भावनिक साथ। बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार ऑनलाईन उपस्थित। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवंगत अजित पवारांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आज दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत निर्णय घेणार होते। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांची माहिती। रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलंय। तत्काळ एक बाह्य संस्थेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे। आमदार अमोल मिटकर यांची मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा जयंत पाटलांचा निर्णय। माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नका आणि कार्यक्रम देखील करू नका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना विनंती। खासदार संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। चंद्रपूर महापालिकेतील घटनेवर राज ठाकरे आणि राऊतांमध्ये चर्चा। कल्याण डोंबिवली आणि नाशिकवरून संजय राऊतांचा मनसेला जाब, त्यावरून मनसेमध्ये नाराजी असल्याची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशांचा महापूर येऊन देखील निष्ठेची भिंत तोडता आलेली नाही। निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। येणारा उद्याचा काळ हा आपला असेल, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। चंद्रपूरच्या नगरसेवकांना मातोश्रीचं समन्स। 1-2 दिवसामध्ये नगरसेवकांना बोलवल्याची राऊतांची माहिती। काँग्रेसचंच एकमत होत नव्हतं, त्यामुळे असं घडल्याचं राऊतांचं मत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। सय्यद इक्बाल यांना मिळाली 39 मतं, तर भाजपच्या तिरुमला खिलारेंना 26 मतं। औरंगजेबाचा अजेंडा पुढे नेण्याचं काम ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं। निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि मुस्लिम महापौर करायचा। परभणीतील महापौर निवडीवरून भाजपच्या नवनाथ बन यांची ठाकरे सेनेवर टीका। रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांची गट नोंदणी। वैकुंठ पाटील यांनी भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर मधुकर पाटील हे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी। भाजपसोबत मैत्री नको आणि दुश्मनी देखील नको। प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची टीका। लोकशाहीवर सध्या धर्म, जात आणि पैशांनी ताबा घेतलाय। आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षांना भाड्यानं द्यावं लागत असल्याची टीका। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सत्कार। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीविषयी कोणीही भाष्य करू नये। निवडीचे अधिकार फक्त पक्षश्रेष्ठींना आहेत, पालकमंत्र्यांना देखील नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार। भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचं गणित जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग। नवी मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 6 वर्षांपासून प्रशासकीय राजवट। या काळात झालेल्या कामांची चौकशी करणार। वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून अधिकाऱ्यांना इशारा। अधिकाऱ्यांनी विनाकारण कोट्यवधींची कामं काढून महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप। यवतमाळ नगर परिषदेमध्ये 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नागरिकांच्या प्रश्नांना तिलांजली। नगराध्यक्षांकडून भेदभाव झाल्याचा काँग्रेसच्या गटनेत्या वैशाली चवाई यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात। आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार। बैठकांना मुख्यमंत्री ऑनलाईन हजर असतील।
अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गावाचा ठराव. गावामध्ये जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील असा ठराव एकमुखानं संमत. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गावासोबतच शिवीवर बंदीचाही ठराव. गावामध्ये आई बहिणीवरून शिवीगाळ केल्यास 500 रुपये दंड. आतापर्यंत 13 जणांना ठोठावला दंड. टाटा ट्रस्ट, बारा आणि नाम फाउंडेशन सोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार. या करारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. राज्य शासनाकडून 138 कोटींच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता. अंधेरीतल्या मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार उभारणी. तसंच मासेमारी बंद कालावधीमध्ये उपजीविका आणि पोषण सहाय्य देण्याचा निर्णय. पारंपरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जवळपास 2816 लाभार्थ्यांचा समावेश. शासकीय योजनेमध्ये कव्हर होत नसलेले आजार समावेश करून घेण्यासाठी सरकार सकारात्मक. कव्हर होत नसलेले सर्व आजार कसे कव्हर करता येतील यासाठी उपाययोजना करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. महावितरणच्या वीज दर कपातीच्या प्रस्तावावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. लोंढेंची टीका निराधार आणि पराभवामुळे. भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांचं प्रत्युत्तर. महावितरणनं वीज दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सादर केला नसल्याचं पाठक यांच्याकडून स्पष्ट. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं परळी औष्णिक विद्युत केंद्राला पत्र. 6 आणि 8 क्रमांकाचा संच बंद करण्याचे आदेश. विद्युत प्रकल्पाच्या आडून अनेकांची खासगी साम्राज्य उभं केलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंची एक्सपोज करत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. पोलिसांनी केलेल्या आरोपांचं एकनाथ खडसेंकडून खंडन. एकनाथ खडसेंवर जळगावमधील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. गौण खनिज चोरीच्या प्रकरणामध्ये चौकशीवेळी खडसेंनी आरेरावी केल्याचा आरोप. चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर माफी मागितली. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. मराठा समाजासाठी लढत असल्यामुळे माझ्या हत्येचा कट रचला जातोय. सुपाऱ्या दिल्या जातात. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा मंगळवेढ्यामध्ये गंभीर आरोप. तर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर पाहून घेईन, जरांगेंचा इशारा. पुणे पालिकेची शासनाकडे 3045 कोटींची थकबाकी. राज्य शासनाकडे तातडीनं निधी देण्याची मागणी. निधी मिळाल्यास कर वाढ टाळता येईल, पालिकेनं व्यक्त केलं मत. कामगार कर्मचारी संघटनेचा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत कामगार कायद्यांचं उल्लंघन करण्याचे निर्णय रद्द करण्याची मागणी. केंद्र शासनानं नव्यानं लागू केलेले कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्येही मोर्चा. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या वतीनं दत्तनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात भारत बंदची हाक. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी कामगार संघटनेची निदर्शनं. विविध मागण्यांसाठी बाजार समिती बंद. राज्य सरकारकडून वेतनवाढीच्या रकमेचा हप्ता न दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघटना आक्रमक. मुंबई सेंट्रल परिसरातील एसटी डेपोमध्ये कर्मचारी संघटनेचं धरणे आंदोलन. जवळपास 200 कोटी रुपयांची रक्कम थकीत झाल्यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडणार असल्याचा आरोप. नाशिकच्या सटाण्यामध्ये सोशल मीडियावरील भूताने आराई गावाला पछाडलं. आराई गावामध्ये भूताचा वावर असल्याचा व्हिडिओ नागरिक त्यामुळे यासाठी घालतायत गस्त. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. हा मृतदेह भडगावमधील एका महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती. गडहिंग्लज पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. नागपूरमध्ये वाळू माफियाचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग रोखताना क्रेटा कार चालकाकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न. अखेर पोलिसांच्या मदतीनं वाळूचा ट्रक घेतला ताब्यात. उपविभागीय अधिकारी विद्याधर चव्हाण यांची कामगिरी. मुंबई विमानतळावर प्राचीन नाण्यांची तस्करी. लंडनहून आलेल्या प्रवाशाकडून प्राचीन सोन्या चांदीची नाणी जप्त. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही नाणी परवानगीशिवाय आणल्यामुळे कारवाई. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून केली होती 22 कोटी रुपयांची फसवणूक. बनावट पोस्टल तिकीटं तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. बिहार आणि दिल्लीमध्ये संशयितांना अटक. लाखो किमतीचं सामान जप्त.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई। गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात नागरिकांकडून तक्रार। जिल्हा परिषद शाळेतील 19 मुलांना व्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्रास। चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यातील भामडेळी गावातली घटना। अस्वस्थ वाटत असल्यामुळे विद्यार्थी रुग्णालयात दाखल। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये दानपेटी फोडण्याचा प्रयत्न। अशोकनगर परिसरातील सिद्ध हनुमान मंदिरातील घटना सीसीटीव्ही चित्रित। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। मुंबई लोकलमधील प्रवासामध्ये मृत्यू झालेली आकडेवारी समोर। 2025 मध्ये वर्षभरात 539 लोकांचा लोकल प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू। रेल्वे प्रशासनाची माहिती। 486 पुरुष तर 53 महिलांचा समावेश। नागपूरच्या सावनेर पांढुर्णा महामार्गावरील पिपला बद्री गावामध्ये विचित्र अपघात। स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळली। दुचाकीमुळे एसटी बसमधील 17 प्रवाशांचे प्राण वाचले। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील लवळे फाट्याजवळ नियंत्रण सुटलेल्या भरधाव टेम्पोची 4 ते 5 वाहनांना धडक। या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर। अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती। शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा अपघात। 10 ते 15 विद्यार्थी जखमी। उपचार सुरू। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर ओतूर या ठिकाणी घडली घटना। नांदेडमध्ये एसटी बसची स्कूटीला धडक। अपघातानंतर स्कूटी चालकाकडून एसटी चालकाला मारहाण। देगलूर नाका परिसरामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। जालन्याच्या नागेवाडी परिसरातील ठिबक कंपनीला भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। सातपुड्यातील प्रसिद्ध गावरान आंब्याला यंदा फटका बसण्याची शक्यता। वातावरणामध्ये बदल आणि ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर रोगांचा करपा आणि भुरीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव। आंब्याचे मोहर गळून पडत असल्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची भीती। धडगाव, मोलगी आणि अक्कलकुवा या भागातल्या बागांचं सर्वाधिक नुकसान। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट। धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका, गुन्हा दाखल करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये शासनाच्या सीसीआय केंद्र 15 फेब्रुवारीला बंद होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कापूस विक्री करण्याची वेळ। अपेक्षित दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला साठवून। वाशिममध्ये लांबलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा। गहू उत्पादन वाढीची शक्यता। दीर्घकाळ टिकून असलेल्या थंडीचा रब्बी पिकांवर सकारात्मक परिणाम। थंडीमुळे भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहायला मदत। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावामध्ये थरारक घटना। कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या 5 रानगव्यांना वनविभागानं सुखरूप बाहेर काढलं। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अवघ्या 7 सेकंदामध्ये जिंकली बैलगाडा शर्यत। दर्यापूरमध्ये शिवछत्रपती शंकरपटाचं आयोजन। विदर्भासह मध्य प्रदेश आणि राज्यभरातून मोठ्या संख्येनं बैलजोड्या। आनंदनगर उन्नत महामार्गामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड। या वृक्षतोडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आगळेवेगळं आंदोलन। बाधित झालेल्या झाडांच्या ठिकाणी केलं वृक्षारोपण। शहराध्यक्ष मनोज प्रधानांसह नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग। मुंबई सेंट्रल परिसरामध्ये एसटी डेपोमध्ये कर्मचारी संघटनांचं धरणे आंदोलन। वेतनवाढीच्या रकमेचा हप्ता अजूनही न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष। 12वीच्या परीक्षा सुरू असताना आंदोलन सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। बीडच्या लिंबागणेश गावामध्ये जिओ वापरकर्त्याचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। रिलायन्स जिओ नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप। महिनाभरात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काहीच तोडगा निघत नसल्यामुळे आंदोलन। संपूर्ण 6 कडव्यांच्या वंदे मातरम गायनाच्या आदेशाचं पहिलं पालन नागपूरमध्ये। पशु आणि मत्स्य विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये गायन। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वंदे मातरम। सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित। वंदे मातरम विषयी केंद्रीय गृहमंत्रालयाचे कालच आले होते नवे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।